2 वर्ष सुद्धा. म्हणजे त्याचा तो प्रवास अतिशय जास्त खडतर असतो. अशाच प्रवासातून मॅडम गेल्या आहेत. कदाचित 1 किंवा 2 वर्षे त्यांनी याच्यावर विचार केला असेल. त्यांनी खूप काही बघितलंय. तर आपण आणि मॅडम यांच्यामध्ये जास्त वेळ मी थांबणं योग्य नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर अत्यंत सुंदर भाष्य करू शकतील असे शिरीष कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. त्यामुळे मी जास्त बोलणे उचित नाही. सो थँक्यू श्रेया फॉर गिव्हिंग मी अ चान्स. थँक्स. थँक्यू मॅडम. वंडरफुल ॲज ऑलवेज. मुळात चित्रपट बनवणं हेच एक फार मोठं स्वप्न असतं आणि त्यामध्ये सुद्धा मुघले आझम सारखं चित्रपट बनवणं म्हणजे एका ध्येय वेड्या मुसाफिराचंच काम आहे किंवा ते स्वप्न आहे. आणि ते के आसिफ यांनी करून दाखवलं की जे भूतो न भविष्यती होतं. कारण की मला असं वाटत नाही की पुन्हा इतकी मेहनत, इतकी प्रचंड मेहनत घेऊन एखादा चित्रपट अशा प्रकारे इतिहासामध्ये आपलं नाव नोंदवेल. आणि या चित्रपटावरती रिव्ह्यू स्वरूपामध्ये एखादं अख्खं पुस्तक लिहिणं म्हणजे एक ज्यांनी चित्रपट करण्याचं स्वप्न बघितलं तो पण एक वेडाच होता. आणि मला असं वाटतं की या चित्रपटावर रिव्ह्यू स्वरूपात एखादं अख्खं पुस्तक लिहिणं हा पण एक वेडेपणाच आहे. आणि या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी इतक्या लोकांनी जमणं हा पण एक वेडेपणाच आहे. आणि अशा वेड्या लोकांची मैफिल इथे आज जमली आहे. पण असं म्हणतात ना की जिस पागलपन में सुकून होता है वो कभी गलत नहीं होता. तर इतक्या सुंदर अशा उद्देशाने जे हा जो चित्रपट सादर झाला, लोकांनी डोक्यावर घेतला, याच्यावरती जेवढं बोलावं, जे एक दिवस सुद्धा अख्खा कमी पडेल. तर या चित्रपटाच्या एकंदर निर्मितीबद्दल आपण डॉक्टर मीना श्रीवास्तव यांच्याशी बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी आपण बोलूया किंवा त्याच्याविषयी आपण ते बघूया की मुखपृष्ठ ऍक्च्युअली नक्की कसं आहे आणि ते करताना कोणकोणते ऑप्शन सरांनी आधी मनात ठेवले. पण शेवटी त्यांना ती सौंदर्यखनीच घ्यावीशी वाटली मुखपृष्ठावरती. तर भैरवीजी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सर्वांना या पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखवावं. हा विमोचन सोहळा म्हणूया आपण. नक्की श्रेयाजी. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, जसं आता तुम्ही म्हणालात की आपण भारतीय लोक जरा चित्रपटांचे वेडे आहोत आणि मुघले आझम सारखे चित्रपट तर मला वाटतं अजरामर कॅटेगरीत टाकता येतील असे चित्रपट आहेत. आणि ज्या चित्रपटावर आधारित हे पुस्तक आहे तो चित्रपट मुघले आझम. पुस्तकाचं नावही निश्चितच साजेसं असं आहे आणि हे त्या चित्रपटात, माफ करा, हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर जी सुंदरी आहे, मला वाटतं की तिच्याकडे बघता बघता कदाचित माझा एक छोटासा फंबल झाला. तर या अजरामर कलाकृतीसाठी या संपूर्ण टीमला आणि त्याचबरोबर या चित्रपटावर इतकं सुंदर पुस्तक करणाऱ्या मीनाजींना खरोखर मनपूर्वक सादर प्रणाम करते. असं उत्तरोत्तर अधिक उत्तम लेखन तुमच्या हातून होत राहो या शुभेच्छा देते. आणि आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना, वाचकांना, प्रेक्षकांना आपण हे मुखपृष्ठ दाखवलंय. मला वाटतं की सरांच्या, वैष्णवीजींच्या संमतीने, मीनाजींच्या संमतीने आपण जाहीर करूया की या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद. अभिनंदन. सर्व टीमचं मनापासून अभिनंदन. या पुस्तकाच्या एकंदर कामाच्या मध्ये किंवा निर्मितीमध्ये आदरणीय माणिक घारपुर यांचा पण मोठा वाटा आहे. तर त्यांचे पण मी या ठिकाणी अभिनंदन करते. आणि इतकं सुंदर मुखपृष्ठ हे तयार झालेलं आहे. त्याच्यामधले जे निळे रंग आहेत की हे पण दाखवून देतात की त्या कथेची जी एक काय म्हणतात त्याला गहराई होती ती कुठेतरी त्या निळ्या रंगामध्ये या ठिकाणी उतरलेली आहे. सर नंतर या मुखपृष्ठाविषयी बोलतीलच. पण मधुबालाचं हे जे काही मुखपृष्ठ याच्यावरती आलेली आहे मधुबाला, ही बघून एक गझल मला इथे वाचावीशी वाटते. दिल में एक ख्वाब ए मोहब्बत का उजाला निकला, दिल में एक ख्वाब ए मोहब्बत का उजाला निकला, इश्क की राह में हर दर्द भी प्यारा निकला, रात तन्हा थी मगर याद का मौसम जागा, दिल की वीरान गली में कोई तारा निकला, लोग कहते रहे इश्क बस अफसाना है, लोग कहते रहे इश्क बस अफसाना है,
हमने देखा तो ये रूह का सहारा निकला, दिल ने चाहा तो हर एहसास गजल बन बैठा, दिल ने चाहा तो हर एहसास गजल बन बैठा, हर दर्द लफ्ज बना प्यार भी नगमा निकला, हर दर्द लफ्ज बना प्यार भी नगमा निकला, नाम आया जो कभी सलीम अनारकली का, नाम आया जो कभी सलीम अनारकली का, इश्क का रंग बड़ा गहरा न्यारा निकला, इश्क का रंग बड़ा गहरा न्यारा निकला. तर डॉक्टर मीना श्रीवास्तव आणि संपूर्ण टीमचे एकदा पुन्हा अभिनंदन. आणि यानंतर मी आदरणीय शिरीष सरांना अशी विनंती करते की कृपया त्यांनी आजच्या मुलाखतीला सुरुवात करावी. कारण मीनाजींना ऐकणं फार महत्वाचं आहे. मी सर्वप्रथम सगळ्या तमाम माता भगिनींना 8 मार्च महिला दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मुलाखतीला सुरुवात करूया आपण. तर मीनाजी, मला एक सांगा की या सुरुवातीपासून आपण चर्चेला सुरुवात करूया. म्हणजे हा पुस्तकाचा प्रवास हळूहळू तसा प्रेक्षकांसाठी उलगडत जाईल. तर या पुस्तकाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? आवाज आवाज तिथं. आता येतोय आवाज? हो. येतोय. सर्वांना नमस्कार. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. एक खास दिवस होता 21 ऑक्टोबर 2022. त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि धनत्रयोदशी होती आणि एक भव्य नृत्य नाट्य ज्याला म्हणता येईल असं मुघले आझम द म्युझिकल, खरं पाहिलं तर ते 2017 पासून सुरू झालं होतं, पण मध्ये कोरोनामुळे ते बंद झालं होतं आणि त्याचे प्रयोग मुंबईमध्ये परत या दिवशी सुरू होणार होते. तर माझ्या मुलीने एक बर्थडे गिफ्ट म्हणून या नृत्य नाट्याचे तिकीट काढले आणि ते नृत्य नाट्य जे बघितलं, जे चित्रपटावर आधारित होतं, त्या दिवशी खरी सुरुवात झाली. या जो किडा माझ्या डोक्यात घुसला की मुघले आझम म्हणजे त्यावर आपण काहीतरी लेखन करावं. तर एक पहिली माझी आयडिया होती की तेव्हा मी ब्लॉग लिहित होते, तर एक ब्लॉग लिहावा की हे खूप सुंदर नृत्य नाट्य आहे, सर्वांनी ते बघावं, त्याची तारीफ आणि हे सगळं मी लिहिणार होते. पण एक भाग करता करता त्याचे बरेच भाग मी ब्लॉगवर पब्लिश केले आणि तेव्हा मी काय केलं का मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये लिहित होते. म्हणजे सांगायला मला वाईटही वाटतं, आनंदही होतो की हिंदीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होते. हा सिनेमा हिंदीत होता म्हणून मी आधी हिंदीत लिहित होते आणि त्याचं मी मराठीमध्ये अनुवाद करत होते. तर असे एकाच दिवशी मी हे ब्लॉग पब्लिश करत होते. अनायसे 2023 मध्ये भैरवीला मी एक त्याचा भाग पाठवला आणि विचारलं की असं पब्लिश करता येईल का आपल्या साप्ताहिक जनमंगल मध्ये. तर तिने मला लगेच परवानगी दिली आणि त्याच्यानंतर मग त्याचे भाग मी सगळे साप्ताहिक जनमंगल मध्ये पब्लिश करत गेले. दर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी असं करता 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 जुलै 2023 पासून तर डिसेंबर 2024 इथपर्यंत त्याचे भाग पब्लिश होत होते. आणि त्याच्यानंतर मला एकदम असं रिकाम पण आलं. त्याच्यानंतर मी दुसरं सिरीज चालू केलं. पण मुघले आझम आपण सगळे भाग लिहिले आहे, पण कुठेतरी काहीतरी राहून गेलं होतं. शब्दांची लिमिट होती किंवा तेव्हा मला ते पर्टिक्युलर मटेरियल मिळालं नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि सलग जर का हे वाचता आले सगळे भाग तर ते लोकांना जास्त आवडतील असा मी विचार केला आणि तेव्हापासून हे पुस्तक मला करायचं आहे म्हणून मी त्याची सुरुवात केली. आणि मग हळूहळू त्याच्यावर मटेरियल जमवत गेले आणि ते म्हणजे विस्तारित जे आहे सगळे भाग त्याच्यामध्ये स्वतःचे माझे अनुभव जे आहे, म्हणजे मी 2025 मध्ये परत ते नृत्य नाट्य बघितलं दुसऱ्यांदा, तर माझा अनुभव आणखीन वेगळा होता, आणखीन विस्तारित झाला होता असं मी म्हणेन. तर हे सगळे मी त्याच्यामध्ये जोडले आणि वैष्णवीला मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्याच्याप्रमाणे तिने पण मला खूप प्रोत्साहन दिलं आणि असं हे पुस्तकाची सुरुवात झाली. आणि लिहिता 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 अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मला काही ना काहीतरी माझं राहिलेलं आहे असं जाणीव होत होती. म्हणजे मी तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीचे मी डेट ऑफ बर्थ आणि
त्यांच्या मृत्यूची तारीख हे मी सगळं लिहित होते. आणि अगदी शेवटचं मला वाटतं जो होता माझा भाग, त्याच्यामध्ये दिलीप कुमारचं मी लिहिलेलंच नव्हतं याचं मला इतकं वैषम्य वाटत होतं की अरे, आपण हे केलं नाही. मग हे अशा गोष्टी मी शेवटच्या क्षणापर्यंत जोडत गेले. तर असं हे पुस्तक माझं पूर्णत्वाला गेलं असंही मी म्हणणार नाही, कारण अजूनही बरंचसं त्याच्याविषयी लिहायचं आहे. छान उत्तर दिलं मॅडम. पण एक प्रश्न असा होता की म्हणजे मुघले आझम हे टायटल हिंदीमध्ये आहे, पण पुस्तक मात्र तुम्ही मराठीत लिहिलंय. म्हणजे त्यात बऱ्याच लँग्वेजचे शब्द आहेत, ही गोष्ट वेगळी आहे, बट बेसिकली इट इज अ मराठी बुक. तर मराठीत का लिहिलं आता हा एक प्रश्न वाचकांच्या मनात येऊ शकतो. आणि याच सिनेमावर पुस्तक का लिहिलं? मराठीमध्ये पुस्तक लिहिणं म्हणजे एक थोडंसं आता मला सांगायला थोडंसं संकोच पण होतो की महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा असून सुद्धा शालेय शिक्षण मराठीत झालं नाही. आणि त्याच्यामुळे एक थोडं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होतं, अजूनही आहे, की आपल्याला सलग असं मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, मध्ये कुठेतरी अडखळायला होतं. आणि मी त्याच्या आधी आपले आमचे परिचित आणि प्रसिद्ध साहित्यिक आहेत विश्वास देशपांडे यांच्या 2 पुस्तकांचं म्हणजे रामायण आणि वाल्मिकी ही मराठी पुस्तक आहेत, त्यांचे अनुवाद केले होते हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्याच्यात हेमंत सामंत आहे, त्यांनी क्रांतिकारकांवर काही लेख लिहिले होते वर्तमानपत्रामध्ये, तर ते इतके मोठे झाले की त्याची मला 2 पुस्तकं काढायला लागली. पण हे सगळं अनुवाद होतं आणि बरंच लोकांकडून मी ऐकत होते की अनुवाद म्हणजे पुस्तक नव्हे, ही काही तुमची मूळ कल्पना नाही. त्याच्यामुळे एक वैषम्य होतं की माझं स्वतःचं पुस्तक नाही. आणि दुसरं हे होतं की मराठी पुस्तक आपलं अजूनही आलं नाही. तेव्हा मी मनात अगदी ठाम ठरवून ठेवलं होतं की जेव्हाही मी माझं स्वतःचं पुस्तक काढीन तेव्हा मी पहिलं पुस्तक माझं मराठीमध्ये असेल. त्याच्यामध्ये कदाचित चुका पण असू शकतात किंवा मी प्रयत्न करत राहील. आणि यानुसार मी अगदी स्वतःचा निश्चय करून ठेवलेला होता की कुठलंही पुस्तक असो ते मराठीमध्ये मी काढेन. तर मी साप्ताहिक जनमंगलमध्ये लिहित होते, त्याच्यानंतर अजून त्या अनुषंगाने खूप साऱ्या गोष्टी वाचत होते. तर माझ्याकडे बऱ्यापैकी मटेरियल तयार होतं, डोक्यातही होतं तयार आणि कॉम्प्युटरमध्येही होतं. तर लवकरात लवकर मला आपलं हे दूर करायचं होतं की मी माझं स्वतःचं एकही पुस्तक नाही. आणि आता काय आहे की आता 75 होत आली, तर असं वाटतं की सगळ्या गोष्टी जरा आता फास्ट आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नाही, मला आता मराठीमध्ये पुस्तक काढायचं, तर सगळ्यात लवकरात लवकर कुठलं पुस्तक होईल तर हे होईल आणि ह्याच्यावर आपण नक्की लिहू शकतो. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटत होतं की या विषयावर मराठीमध्ये इतकं काही लिहिलं गेलेलं नाहीये. म्हणजे या चित्रपट तर खूप लोकांनी पाहिलेला आहे, परंतु चित्रपटाची जी निर्मिती आहे त्याच्याविषयी काही विशेष लिहिल्या गेलेलं नाहीये. तर ही जी आहे बॅकग्राऊंड स्टोरी, ती आपण जर का लिहिली तर कदाचित लोकांना त्याच्यामध्ये के आसिफची जी मेहनत आहे आणि इतर सगळे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहे, सगळ्यांची जी मेहनत आहे, मी म्हणेन की ढोर मेहनत, तर हे सगळं लोकांपर्यंत पोचावं. आणि मुख्य म्हणजे माझं पुस्तक वाचावं लोकांनी आणि हे सगळं त्यांना कळावं, हा उद्देश आहेच. पण तो एक सुप्त उद्देश हा आहे की सगळ्यांनी मुघले आझम बघावा आणि ते नृत्य नाट्य सुद्धा बघावं जेव्हाही मौका मिळेल. तर ही माझी इच्छा आहे या पुस्तकाच्या निमित्ताने. म्हणून हे मी मराठी पुस्तक काढण्याचा संकल्प सोडला आणि आपण सर्वांच्या मदतीने तो माझा सिद्धीस गेला संकल्प, असं मला वाटतं. त्या निमित्ताने ते सांगा वाटतं की सिद्धी देशमुख यांचा पण, त्यांनी सिद्धी शब्द तेव्हा मी विसरली सांगायला आधी, की सिद्धी देशमुख यांच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक होऊ शकत नव्हतं. त्यांचा पण याच्यामध्ये खूप सारा मोलाचा वाटा आहे. काही व्यस्त कारणांमुळे सिद्धीजी आज इथे उपस्थित राहू शकत नाही, पण येस सिद्धीजी, वी मिस यू. सुभेदाजी, तुम्ही करू शकता. मीनाजी, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातले आहात आणि मी सुद्धा त्या क्षेत्रातली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिकित्सक वृत्ती ही तर असते, पण आपण या विषयाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते आणि अशा विषयावर तुम्ही लिहिलेलं आहे, एवढ्या जुन्या चित्रपटाविषयी. तेव्हा या चित्रपटाविषयी जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली,
तर खूप संशोधन करावं लागलं असेल तुम्हाला. तर तुम्ही या चित्रपटाविषयी जे संशोधन केलं त्याचे संदर्भ तुम्ही कुठून मिळवले? हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. खरं पाहिलं तर मी सांगू का की माझ्या म्हणजे दोन असे वीक पॉइंट्स आहेत लहानपणापासून. एक तर संगीत नाटकं म्हणजे मराठीतली अर्थात, आणि सिनेमे. म्हणजे घरी भरपूर रेस्ट्रिक्शन्स असून सुद्धा मी हा मुघले आझम कितीतरी वेळा कसा बघितला. म्हणजे मी जस्ट विचार करते की मी काय काय बहाणे बनवले घरी आणि काय काय केले पराक्रम. पण मी ते बघितले कारण मला ते खूप आवडत होतं. त्याच्यानंतर जरा स्वतःच्या हातामध्ये जरा पैसा खेळायला लागला तेव्हा मग माझं कुठल्याही मॉलमध्ये म्हणा किंवा लायब्ररीमध्ये गेले की सिनेमाच्या ऐवजी किंवा नाटकांच्या ऐवजी काहीही साहित्य असेल तर ते मला घ्यायचंच असायचं. आणि मी म्हणजे मुलं बरोबर असली तर त्यांना अगदी म्हणजे मला गिफ्ट करा ना हे असं सगळं करून माझ्याकडे भरपूर संग्रह झाला होता. तर सगळ्यात मोठा संग्रह तर अर्थातच लता मंगेशकरच्या विषयी आहे, कारण ती माझी आवडती गायिका आहे. दिलीप कुमार माझे आवडते कलाकार आहेत, त्यांच्याविषयी पण मला पुस्तक मिळालं, म्हणजे मिळाले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मधुबाला विषयी सुद्धा माझ्याकडे पुस्तकं आहेत. आणि इतर सिनेसृष्टीमध्ये तर म्हणजे जे काही माझे आवडते होते कलाकार म्हणा गायक म्हणा जसं तलत महमूद आहे, तर असं सिनेमांच्या विषयी भरपूर माझ्याकडे लिटरेचर होतं आणि ते वाचायची मला आवड होती. अर्थात जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हा मी असं काही लिहीन असं माझ्या मनात कधीही आलं नाही. पण जेव्हा ह्या मुघले आझमच्या विषयी मी संशोधन करायला लागले तर सुभेदाजी तुम्हाला ही कल्पना आहे की डॉक्टर लोकांचं कसं एक ब्रीद असतं की कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं. आणि एक बरोबर. आमचं तत्व आहे की सबूत क्या है. तर सबूत क्या है म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कारण शोधायचं, त्याच्या मुळाशी जायचं आणि प्रत्येक गोष्ट काय आहे, कशी आहे, ती का आहे, या सगळ्या गोष्टीची जी संशोधक वृत्ती आहे खणून टाकायची, ती अजूनही माझ्यामध्ये आहे आणि असायलाच पाहिजे खरं पाहिलं तर कुठल्याही अच्छा. क्षेत्रामध्ये. तर याकरता मग जेव्हा मी मुघले आझम विषयी रेफरन्सेस अर्थातच गुगल बाबाची आधी मी मदत घेतली, त्याच्यानंतर युट्यूब होत्या. तर याच्यामध्ये मला एक पुस्तकाचा रेफरन्स वारंवार मिळत होता. आणि हे प्रमाण संदर्भ स्टँडर्ड रेफरन्स. तर हे पुस्तक आहे ते मी तुम्हाला आता आहे माझ्याकडे इथे मी काढून ठेवलंय मुद्दाम प्रेमाने. ते पुस्तक आहे राजकुमार केसवानी यांचं अच्छा. थोडं खाली जरा अजून. आस्थाने मुघले हा, थोडं. आझम. दिसतंय हा का? नाही. हा आता दिसतंय, थोडं हा. दिसतंय. हा. बॅकग्राऊंड मध्ये दिसत नसेल, बॅकग्राऊंड हे ब्लर. हिंदीमध्ये हे हिंदीमध्ये आहे, पण मराठीमध्ये एखाद्या चित्रपटासाठी असं पूर्ण समर्पित पुस्तक हे मला वाटतं पहिलं आहे. म्हणजे याच्या आधी गुरुदत्तवर आलेली आहेत, प्यासावरती तर हे आहेत. सांगते सर तुम्हाला की सॉरी टू इंटरप्ट यू, पण हे पुस्तक या राजकुमार केसवानींनी लिहायला 15 वर्ष लावली. म्हणजे हा के आसेफचा भाऊ म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर अजून काही पुस्तकं मला मिळाले युट्यूबमध्ये, इतके सुंदर इंटरव्ह्यूज. म्हणजे मी ते असं पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्ट इन्क्लूड केलेली नाहीये, पण त्याला काही अंतच नव्हता. लता मंगेशकरचे इंटरव्ह्यूज होते, दिलीप कुमारचे इंटरव्ह्यूज, नौशाद शकील बदायुनी विषयी माहिती होती, न्यूज रील ज्या आहेत आपल्या स्टँडर्ड न्यूज रील्स आहेत ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यानंतर बडे गुलाम अली खान. तर हे सगळं युट्यूबचं मटेरियल. आणि अर्थात ते सिनेमा, म्हणजे मी आधी तर सिनेमा बघितलाच होता, पण आता मी इतक्यांदा तो सिनेमा बघितला की आता फ्रेम टू फ्रेम असं वाटतं की आपल्या डोक्यामध्ये तो फिट झालेला आहे. तर हे सगळे संदर्भ असल्यामुळे मी असं म्हणेन की पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षाही अजून बरंच काही आहे त्याविषयी. वा. बरोबर. मी पुस्तक दाखवलं हे खूप छान केलं. म्हणजे ज्या सिनेरसिकांना याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल ते नक्कीच अशा प्रकारचं किंवा ही पद्धत त्यांना समजेल की आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा अभ्यास करता येतो. मी पुढचा प्रश्न शिरीष सरांना विचारू इच्छिते. सर हे पुस्तक एकदम हटके अशा प्रकारचं आहे. जरी आतापर्यंत लोकरत्नी 800हून अधिक पुस्तकांची निर्मिती केलेली असली तरी मला असं वाटतं की चित्रपटावरती लिहिल्या गेलेलं की आत्मीयतेने हे संपूर्ण माहिती देणारं हे असं एक आगळं वेगळं पुस्तक नक्कीच आहे.
आणि मला मजा किंवा एक गंमत अशी वाटते की आपण एका चित्रपटाच्या निमित्ताने म्हणजे त्याच्यावरच्या पुस्तकाच्या निमित्ताने इथे सगळेजण जमलेलो आहोत. हा चित्रपट खरोखरच विशेष होता. मीना श्रीवास्तव यांनी त्या सगळ्या वैशिष्ट्यांच्या वरती अधिक स्वतःची एक काय म्हणतात त्याला खास असा मसाला वापरून किंवा त्या ठिकाणी त्यांची स्वतःची स्टाईल त्यांनी वापरलेली आहे. ते पुस्तक वाचताना आपल्याला नक्कीच लक्षात येते. मी सर्व रसिकांना अशा प्रकारचं आवाहन करेन की तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घ्या, वाचा आणि मीनाजींपर्यंत त्याचप्रमाणे प्रकाशकांपर्यंत तुमची मतं पोहोचवा. 5 ऑगस्ट 1960 ला या चित्रपटाचा प्रीमियर शो पहिल्यांदा जेव्हा झाला मराठा मंदिरामध्ये आणि संपतलाल वोरा यांनी याचं पहिलं तिकीट काढलं होतं तेव्हा 70 पैशाचं. आणि नंतर या चित्रपटाच्या जे काही तिकीट्स होते याचा काळा बाजार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. यावरून आपल्या लक्षात येते की तो चित्रपट किती लोकप्रिय होता. याच्या प्रीमियर शोला चित्रपटाचं जे रीळ आहे ते चक्क हत्तीवरून आणलं गेलं आणि इतकी गर्दी होती की तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना तिथपर्यंत पोहोचायला जवळपास 1 तासाच्या वर वेळ लागला. सतत 77 आठवडे त्या ठिकाणी तो चित्रपट सलग चालू होता आणि आजही या चित्रपटाची जादू उतरलेली नाहीये. याच्यातली जी गाणी सगळी अजरामर अशा प्रकारची गाणी आहे. बेकस पे करम कीजिए सरकारे मदीना असेल किंवा तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे असेल, मोरे पनघट पे नंदलाल छेड़ गई हो रे किंवा प्यार किया तो डरना क्या. लता मंगेशकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातून इतक्या सुंदर अशा प्रकारची ही जी गाणी आहे ही पुढची अनेक शेकडो हजारो वर्ष भारतामध्ये नक्कीच पुन्हा पुन्हा सर्वांना ऐकावीशी वाटतील. आणि उस्ताद बडे अली खान यांनी याच्यामध्ये कसं काम केलं, ते कसे काय तयार झाले, त्याचा एक सुंदरसा इतिहास या पुस्तकामध्ये आलेला आहे. मी सगळं इथे सांगू इच्छित नाही, कारण की आपल्याला पुस्तक वाचायचं आहे सर्वांना. तर या पुस्तकाचे प्रकाशक शिरीष कुलकर्णी सरांना मी अशी विनंती करते, विचारत आहे, की या पुस्तकाची निर्मिती लोकप्रसाद प्रकाशननी जेव्हा केली, तर एक प्रकाशक म्हणून तुम्हाला यामध्ये काय वेगळेपणा वाटला किंवा या पुस्तकाविषयी तुम्ही अधिक काय सांगू इच्छिता? नाही एक आहे की प्यासावरती एखादं लिहिलं गेलंय किंवा कागज के फूलवरती लिहिलं गेलंय, साहिब बीबी गुलामवरती लिहिलं गेलेलं आहे किंवा मराठीमध्ये सांगते ऐका किंवा पिंजरा या चित्रपटांवर पुस्तक झालेलं आहे. पण समर्पित पुस्तक हे माझ्या ज्ञानाप्रमाणे हे पहिलं पुस्तक आहे की एका चित्रपटावर. बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट खरोखरी खूप सुंदर आहे. मुळात असं आहे की त्यात मधुबालाचा अभिनय हा असामान्य आहे आणि या पुस्तकाला कसा न्याय दिला जाईल त्या चित्रपटाला असं वाटत होतं. मुळात एक आहे की हा कलेचा गौरव आहे. म्हणजे तो चित्रपट जरी असला तरी त्याच्या पाठीमागे जी कला आहे त्या कलेचा गौरव होतो आहे हे आनंददायी आहे. कला ही शाश्वत आहे. पण हा चित्रपट प्रेमाचं भव्य प्रदर्शन घडवतो आणि हा चित्रपट न रडता पाहणारे खूप कमी असतील. मी उलट असं शिफारस करेन की ज्यांनी कधी आयुष्यात प्रेम केलं नाही त्यांनी हा चित्रपट बघा, कारण ज्यांनी कुणी प्रेम केले त्यांना हा चित्रपट पाहताच येत नाही. डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळं अनेक गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे एक दिग्दर्शक जेवढा विचार करू शकेल त्याही पेक्षा जास्त विचार मीना श्रीवास्तव यांनी केलेला आहे आणि इतकं सखोल लिहिलंय की त्यामुळं हा चित्रपट समजला. चित्रपट कसा बघायचा याला एक दृष्टी लागते. तर मुगले आझम चित्रपटच नाही तर एक एक भव्य युग आहे ते. म्हणजे जसा शोले तसं मुगले आझम एक भव्य स्वप्न आहे. म्हणजे असं म्हणतात की तो चित्रपट करण्याचं म्हणजे 12 वर्ष तपश्चर्या आहे त्याच्या पाठीमागे त्या आसिफ नावाच्या दिग्दर्शकाची. हे मानवी भावनेचा सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता तर तो प्रेम आणि त्याच्यावरती हा आहे. आणि आपल्या संवेदनशील लेखणीतून मीनाजींनी हे पुस्तक साकारलंय. आपण आणि आपले चित्रपट हे भावविश्व असतं. काही ठराविक वयाचं तर नक्की असतं आणि चित्रपट आणि ते स्वप्न हा जगण्याचा आपला अविभाज्य भाग असतो. पण मला हा प्रश्न पडला की 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या एखाद्या चित्रपटावर 2025-26 मध्ये लिहावं असं काय, अशी काय गरज पडली. पण कलेचं खरं सौंदर्य हेच आहे
की ते एक जिवंत स्वप्न होतं आणि त्या जिवंत स्वप्नावर पुन्हा एकदा लिहिलं जातंय आणि त्यामुळं त्याला हे एवढं सुंदर रूप मिळतंय. तर मुघले आझमकडे केवळ एक चित्रपट किंवा एक सिनेमा म्हणून पाहू शकत नाही. पण ते तो जो चित्रपट आहे ते काळावर मात करणारा चित्रपट आहे असा. तर या पुस्तकात आपण जर वाचलं ना तर ध्यास काय असतो एखाद्या चित्रपट निर्मितीचा, म्हणजे योगायोगाने काही चित्रपट मला करत असणाऱ्या म्हणजे मॅडमने केले त्यावेळेला मी त्यांच्यासोबत होतो. पण एखाद्या चित्रपटासाठी एखादा माणूस 12 वर्ष आपलं सर्वस्व पणाला लावू शकतो यावर आपला कदाचित विश्वास बसणार नाही. मग आपण जे म्हणालात की मुघले आझम हे वेडेपणाचं मूर्त रूप होतं आणि त्यातले किस्से वाचल्यानंतर अक्षरशः आपल्याला आजही थक्क व्हायला होतं. म्हणजे मोत्याचा किस्सा तर आपण सांगितलाच, पण मोत्यांऐवजी खरे मोती वापरण्यामुळं काय झालं हे पाहायसाठी आम्ही 5-5 वेळा तो प्रसंग पाहिला. मधुबाला म्हणलं ना की बरेच लोक हळवे होतात. समर्पण आणि अभिनयातलं समर्पण म्हणजे मधुबाला. त्यात ती अनारकलीची भूमिका करते. अनारकलीची कथा थोडी थोडी ऐकलेली होती आणि मुळात त्या चित्रपटाचा भव्य दिव्यपणा आणि मधुबालाचं सौंदर्य आणि मधुबालाचा अभिनय एवढ्या गोष्टी सगळ्यावर मात करतात असं माझं स्वतःचं मत आहे. माफ करा ज्यांना पण हे मांडलंय खूप पुस्तक अतिशय प्रभावीपणे. आपण खूपदा हळहळतो कारण काही प्रसंग मीनाजींनी असे लिहिलेले आहेत की मधुबाला गंभीर आजारानं त्रस्त होती. अनेकदा तर ऑक्सिजन सिलेंडर ठेवून तिनं ते चित्रीकरण पूर्ण केलंय. आणखी एक असं आहे की अनारकलीच्या डोळ्यातून वाहणारे जे अश्रू आहेत ते अभिनयाचा भाग नव्हते, तर ती वेदना होती. अशा कितीतरी दोन उत्तुंग शिखर समोर आले होते. दिलीप कुमार एका बाजूला होता, पृथ्वीराज कपूर एका बाजूला होता आणि तरी देखील म्हणजे अकबराचं पात्र त्यांनी कसं साकारलंय हे फार पाहण्यासारखं आहे. पण दिलीप कुमार, जना सलीम ज्यानं आपल्या वडिलांच्या विरुद्ध युद्ध केलं आपल्या अनारकलीसाठी, तर ते आश्चर्य खूप मोठं त्याच्यामध्ये होतं. आणि हे लिहिलंय इतक्या ताकदीनं की आपण कल्पना पण करू शकत नाही की पुस्तक वाचल्यानंतर ते सगळा अनुभव मिळतो आपल्याला. म्हणजे त्या काळामध्ये ते पुस्तक घेऊन जातं भराभरा आपल्याला. ते ते प्रसंग तसं दाखवत राहतं. मुघले आझमचा म्हणजे संगीत तर सर्वश्रेष्ठच आहे. प्यार किया तो डरना क्या हे गाणं खूपच छान आहे. पण तिला कोठडीत टाकल्यानंतरचं जे एक गाणं आहे, आत्ता मला या क्षणी आठवत नाही, पण ते गाणं फक्त रडण्यासाठी आहे. तर लाखो दिवे, शीश महल असं ते भव्य दिव्यपणा त्या चित्रपटाला होताच. पण हे पुस्तक कसं जन्माला आलं तर त्यांनी सांगितलं की त्यांची लेखणी जी फुलायला लागली ती अतिशय स्वाभाविकपणानं ते या पुस्तकाला लिहिणं होईल. पण वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या लेखिकेचं स्वप्न पूर्ण करताना त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं नाहीये, तर मराठीला हा एक अनमोल ठेवा दिलाय. हिंदी चित्रपटावर एवढं सखोल आणि उच्च दर्जाचं लेखन मराठीत होणं हा मराठी साहित्याचाच गौरव आहे. त्या प्रक्रियेमध्ये मीनाजींनी म्हणजे मला असं वाटलं की मीनाजी ह्या दिग्दर्शक आहेत आणि आपण कोण आहोत तर त्यांच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे, त्यांना मदत करणारे स्पॉट बॉय किंवा आणखीन असे आहोत. संशोधन आहे या पुस्तकामध्ये. त्याहीपेक्षा मला जाणवलं की एक कवयित्रीची उत्कटता ह्या पुस्तकामध्ये जाणवते. आपण सलीम आणि अनारकलीच्या प्रेमकथेचे नवीन नवीन कंगोरे किंवा बाजू वाचायला मिळतात. ही भव्यता पुस्तकानं जपलेली आहे. त्यांच्या मुघले आझम या एक चित्रपटाचा वर लिहिलेल्या या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की फार नाही बोलत मला माहिती आहे, पण संशोधनाची अचूकता आणि कवीची उत्कटता असा हा मेळ घातला गेलाय. त्यांच्या लेखनात माहिती आहेच, पण ज्या दडलेल्या बारीक सारीक गोष्टी, संवेदना आणि मानवी भावनांचा एक प्रकारचा ओलावा, असे अनेक पैलू याच्यामध्ये आहेत. संशोधन आणि भावुकता हा समन्वय फार कमी असतो, पण हा महाकाव्याचा प्रवास आहे
असं हे पुस्तक वाचताना जाणवतं. त्या काळामध्ये जाऊन आपण ते पुस्तक वाचतो, ही लेखणीची त्यांची ताकद आहे. आणि म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत की मधुबालाच्या डोळ्यातील अश्रूंना पण त्यांनी इतक्या संवेदनशीलतेने टिपलंय की आपण थक्क होतो. लेखिकेच्या भाषेतलं लालित्य आहे, त्यांच्या अनेक उपमांमधून दिसतं की एक आठवतंय मला की आसिफ यांनी सलग 12 वर्ष घेतलेल्या कष्टाची तुलना मीनाजींनी कशी केली असेल, तर निगुतीने विणलेल्या गर्भरेशीमी पैठणीशी तुलना केली. असे अनेक बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की तिथं आपण जाऊन आपल्याला थांबावं लागतं. पडद्यामागच्या वास्तवाचं चित्रण तर फारच सुंदर आहे. पडद्यावर दिसणारे भव्य दृश्य आणि त्या पाठीमागे असणारं वास्तव, हे दोन्हीशी वाचकाचा काही संबंध येत नाही, प्रेक्षकाचा काही संबंध येत नाही. पण इथं तो आलाय म्हणून हे पुस्तक जास्त सुंदर आहे. म्हणजे मी असं म्हणेन की चित्रपट पहा, पण आधी हे पुस्तक वाचून पहा. गंभीर म्हणजे आजारामध्ये ऑक्सिजन सिलेंडर जवळ ठेवून गेलेलं चित्रकरण आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनय. म्हणजे मधुबालाशिवाय त्या चित्रपटामध्ये काहीही श्रेष्ठ नाही, इतका सुंदर अभिनय या चित्रपटामध्ये आहे. आणि हा मराठी साहित्यातला हे पुस्तक म्हणजे मला अभिनय प्रयोग वाटला. हिंदी चित्रपटावर सखोल आणि उच्च दर्जाचं लेखन, तेही मराठीतून होणं, हा एक प्रकारच्या मराठीने केलेला हिंदी साहित्याचा सन्मान आहे. चित्रपटाची माहिती स्वतः आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या आठवणी पण आहेत. रसिकांशी संवाद पण साधलाय. असं ह्या पुस्तकाचं खूप वैशिष्ट्य आहे. हे जे प्रकाशकेमध्ये आलंय, पण त्याहीपेक्षा हे वेगळं सांगायचं म्हणून मी सांगतोय की त्यांनी कधी चित्रपटाची जागतिक स्तरावरच्या त्या मर्लिन मनरो सारख्या कलाकाराची सुद्धा तुलना केलेली आहे. तर हे सगळं बघण्यासारखं आहे, म्हणजे वाचण्यासारखं आहे. त्यांचं लेखन म्हणजे चित्रपटाचा इतिहास नाही आहे, तर त्या एका अजरामर कलाकृतीचा एक रोमॅन्टिक किंवा एक रुमानी सफरनामा आहे, जो वाचकाला त्या काळातील संघर्षाची, सौंदर्याची प्रचिती देतो. हा चित्रपट कालचा म्हणून कधीच कोणी सोडून देऊ शकणार नाही. हा उद्याचा पण चित्रपट असणार आहे. आणि मीनाजींच्या संवेदनशील लेखणीतून या अजरामर सौंदर्याला जे साहित्यिक रूप मिळालंय, ते वाचकांच्या मनात कायमचं घर करेल, ही खात्री आहे मला. आपल्याला हे पुस्तक वाचून त्याच भव्यतेचा अनुभव पुन्हा एकदा घेता येईल, ती भव्यता जाणवेल. आणि जो अनुभव आपण कधीतरी चंदेरी पडद्यावर घेतला होता किंवा घेऊ, या सर्वांनी हे पुस्तक वाचून या ऐतिहासिक, या नोंदीचा, या सफरीचा, ह्या सहलीचा आनंद घ्यावा. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे केवळ देण्यासाठी, मुक्त हस्तानं काहीतरी सांगण्यासाठी लिहिलेलं आहे. आणि खूपच अभिमानानं सांगेन मी की हे पुस्तक लोकप्रत प्रकाशनाला प्रकाशित करायची संधी मिळाली, हे भाग्य आहे आणि हा अभिमान पण आहे. धन्यवाद. तर मुखपृष्ठाविषयी सांगा. मुखपृष्ठ म्हणाल ना, तर त्या भव्यतेचं करण्याचा प्रयत्न झाला, पण त्या एकाच कारणासाठी आहे की मधुबालाचं एक खूप सुंदर चित्र आहे त्याच्यावरचं. आणि ते चित्र, मधुबालाचं जे चित्र आहे ते त्याच्याशी वाचक खेळून राहतील, हे नक्की. आणि सिद्धीजींनी फार प्रयत्न करून ते पुस्तक चांगल्या ह्याला आणलं. तर असं खूप काही बोलण्यासारखं आहे, पण खूप बोललोय आपण. त्यांना इकडे जास्त महत्वाचं मला वाटतं. बरोबर, थँक्यू. आणि तुम्ही जसं म्हणालात की ते बरोबर आहे, पुस्तक रुमानी सफरनामा देणारा अमूल्य ठेवा अशाच प्रकारचं आहे. तर मी ते पुन्हा एकदा रसिकांना विनंती करेन की तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमची मतं कळवा. यामध्ये मीनाजींनी सगळ्या प्रकारच्या विविध बाजू मांडल्या, मग ती आर्थिक असेल, त्यांना आलेल्या अडचणी असतील, किंवा त्यांनी ढोर मेहनत शब्द का बरं वापरला, हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते वाचावं लागेल की कशा प्रकारची के आसिफची, फक्त के आसिफच नाही, सगळ्यांचीच किती मोठी मेहनत त्यामध्ये होती. त्या जेव्हा प्यार किया कोई चोरी नहीं की हे गाणं ठरवताना पूर्ण एक रात्रभर शकील बदायुनी आणि के आसिफ यांनी जागून ते मुखडा शोधून काढला. आणि त्यांना जेव्हा शकील बदायुनीला एकच ओळ, म्हणजे पूर्ण कागद पडलेले होते त्या खोलीमध्ये, आणि त्यांना एकही मुखडा पसंत येत नव्हता, त्यावेळेला त्यांना जुनं एक कुठलं तरी बालपणी ऐकलेली लोकगीतातली एक ओळ आठवली, आणि ती होती प्रीत करी चोरी नाही. तर या ओळीवरनं अख्खं ते गाणं त्यांनी लिहिलं, आणि जे सगळ्यांना आवडलं नंतर, म्हणजे नौशाद यांनी त्याला संगीत दिलेलं आहे. तर असे खूप सारे त्याचे कारनामे, किस्से, खूप सुंदर अशा प्रकारचा सगळा तो जो काही प्रवास आहे,
या पुस्तकामध्ये आलेला आहे. भैरवीजी, तुम्हाला मीनाजींकडनं काय जाणून घ्यायला आवडेल? मला ॲक्च्युली ते दिवस आठवत आहेत जेव्हा मीनाजी मला म्हणजे बऱ्याच वर्षांपासून मीनाजी आपल्या परिवाराशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपण सगळेच जाणतो की अत्यंत सिन्सिअर आणि प्रॉम्प्ट अशी व्यक्ती, म्हणजे ज्यांचं लेखन कधी फारसं तपासावं सुद्धा लागत नाही अशा ज्या लेखिका असतात आणि अगदी टाईमलाईन फॉलो करणाऱ्या अशा आपल्या मीनाजी आहेत. तर मी स्वतःला फार भाग्यशाली समजते की साप्ताहिक जनमंगलमुळे अशा काही लेखिकांशी मी जोडले गेले आहे आणि मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की त्या लेखांची पहिली माझ्या मते, म्हणजे आणखीन मीनाजी इतरांनाही देत असतीलच वाचायला, पण मी सुद्धा त्या काही पहिल्या वाचकांमध्ये आहे की ते लेख यायचे आणि मी आधाशीपणे तो लेख वाचून काढायचे की यावेळेस काय लिहिलेलं आहे. तर जसं आत्ता सर बोलताना म्हणाले, खरं म्हणजे हा विषय इतका छान आणि इतका मोठा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या इतका मनापासचा विषय आहे की आपण प्रत्येकजण या विषयावर तास तासभर आरामात बोलू शकतो. पण मला स्पेशली कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते त्या लोकांसाठी की मीनाजींनी जे पडद्यामागचं जग या पुस्तकातून मांडलं आहे, म्हणजे आपल्याला पडद्यावर जे दिसतं आणि पडद्यामागे जे असतं, तर त्या पडद्यामागच्या सगळ्या लोकांसाठी मला खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आणि या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याही कष्टांना खूप मोठं एक काय म्हणता येईल व्यासपीठ मिळालं किंवा समोर आणता आलं, वाचकांपर्यंत पोचवता आलं. तर हा तर माझ्या मनातला एक स्फुट विचार झाला. पण मीनाजी, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता आजचं जग OTTचं जग आहे, म्हणजे किती सारे ऑप्शन्स आज लोकांजवळ अवेलेबल आहेत. अगदी आपण म्हणू की नेटफ्लिक्स काय, यूट्यूब काय, असंख्य असंख्य. मग अशा परिस्थितीत आपल्याला हे लक्षात येतं की लोकांचं तसंच मुळात काही निवडक चित्रपट सोडले किंवा वगळले तर गृहामध्ये जाऊन चित्रपट बघणं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि आजची जी आपली तरुणाई आहे विशेषतः, तर मला हा प्रश्न वारंवार पडतो की खरं म्हणजे असा प्रश्न एखाद्या लेखकाला किंवा लेखिकेला विचारणं हे तसं थोडंसं म्हणजे काय म्हणता येईल, मलाही संकोच वाटतो आहे असा प्रश्न विचारण्यासाठी. पण तरी सुद्धा मला हे विचारावं असं वाटतं की तरुण पिढीने हे पुस्तक का वाचावं किंवा हा चित्रपट का बघावा असं तुम्ही त्यांना सांगाल? भैरवीजी, सर्वप्रथम तुमचे आभार की माझे लेख तुम्ही वाचलेत आणि त्याचं इतकं कौतुक केलं. OTTचा विषय निघाला आहे, मी ते शेवट करता ठेवलं होतं, पण या निमित्ताने मी आवाहन करीन सर्वांना की चित्रपट हा चित्रपटगृहासाठी बनलेला आहे. तो काही तुमचं होम थिएटर म्हणा किंवा टेलिव्हिजन किंवा वाट बघायची, आता तो फुकट सिनेमा आम्हाला बघायला मिळणार, हे काय आहे? जेव्हा चित्रपट तयार होतो त्याच्या मागे किती लोकांची मेहनत असते. आता मुघल आझमचं तुम्ही उदाहरण घ्या, तर का हा सिनेमा आजच्या जगात तयार झाला असता आणि लोकांनी OTTवर बघितला म्हणजे त्याला काही अर्थच उरला नाही. तर चित्रपट आहे तो चित्रपट गृहासाठी आहे. लोक नाटकांचे व्हिडिओ पाहतात, मला खरंच म्हणजे कीव येते त्यांची. नाटक आहे ते रंगमंचावर सादर करण्यात येतं, ते तुम्ही तिथे जाऊन बघा ना. प्रत्येकाचं जे माध्यम आहे त्या माध्यमाकरता तो चित्रपट बनलेला असो किंवा ते नाटक बनलेलं असतं. तर हे मला आवाहन करायचंय की घराबाहेर निघा आणि खास करून मराठी चित्रपट आहेत, मराठी नाटकं आहेत, त्यांना हातभार लावण्याकरता मराठी प्रेक्षकांनी खूप मोठा हातभार लावायला पाहिजे. मी असं आवाहन करते या निमित्ताने. म्हणजे मला एक ते OTT तुम्ही बोललात म्हणून हे सुचवावं असं वाटतं. तुम्ही म्हणताय की हा चित्रपट आहे 1960चा, तर खरं पाहिजे 1960 म्हणजे तो प्रदर्शनाची तारीख आहे. खरं पाहिजे आसिफला हे जे नाटक होतं इम्तियाज, म्हणजे थोडासा इतिहास जाणून घ्यायचा झाला तर 1922 साली इम्तियाज अली नावाच्या लेखकाने लाहोरमध्ये हे उर्दू नाटक लिहिलं आणि ओके. इटावा आहे कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये, त्या ठिकाणी बरोबर. 1922 सालीच आसिफचा जन्म झाला. हा ओके. योगायोग होता बहुधा की ते नाटक आणि याचा जन्म एकाच वर्षी झाला. आता तारीख तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल. तर हे जे आहे 22च्या नंतर
मूक चित्रपट आला. त्याच्यानंतर 1936 मध्ये बोलपट आला. हम्म. आसिफला हे नाटकाची पहिली जी आयडिया होती किंवा परिचय कमाल अमरोहेंनी करून दिला आणि ते होतं अच्छा. 1940 साल. 1940 मध्ये याच्या डोक्यात आलं की आपल्याला चित्रपट बनवायचा आहे आणि 1960 मध्ये तो प्रदर्शित झालेला आहे. तर हे जे चित्रपटामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या आणि याच्यामध्ये एक हम्म. मुख्य अडचण अशी होती की आधीचे सोडून द्या बोलपट मुकपट, खुद्द 1953 मध्ये फिल्मिस्तान नावाच्या कंपनीचा त्याच नाटकावर आधारित अनारकली नावाचा सिनेमा आला. त्या अच्छा. सिनेमाच्या बाकीच्या गोष्टी टेक्निकल वगैरे त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही, कारण बोलण्यासारखं विशेष नाहीये. नायक नायिकांविषयी सुद्धा बोलण्यासारखं काही विशेष हम्म. नाहीये. परंतु त्याची जी गाणी होती ती आपले सी रामचंद्र जे आहे चितळकर हम्म. 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 म्हणायला हवं बरोबर. त्यांना आपण. हे रामचंद्र जे चितळकर. त्याचे जे म्युझिकल अल्बम आहे त्यांनी अक्षरशः इतका धुमाकूळ घातला. ये जिंदगी उसी की है, म्हणजे त्या हम्म. सिच्युएशन करता हे जे गाणं आहे एक मास्टरपीस आहे. तर ह्या चित्रपटाचा त्याला किती मोठा शॉक बसला असेल की नाटक तेच आहे, विषय तोच आहे, सगळं काही तेच आहे. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन कराल तर कितीतरी दृश्यांमध्ये दोन्ही चित्रपटामध्ये सिच्युएशन सारखीच आहे. तर अच्छा. हे सगळ्या अडचणींवर मात करून या माणसानी 1960 पर्यंत कसं सस्टेन केलं. ते हम्म. फायनान्सर आहे, अतिशय कवडी चुंबक त्यांना म्हणता येईल, शापूरजी. त्याच्यानंतर पलोनजी आहे, मग ते हम्म. पलोनजीचे चिरंजीव शापूरजी म्हणजे सिनियर शापूरजी. मी हम्म. पुस्तकामध्ये या सगळ्या कुटुंबाचा एक 3 पिढ्यांचा उल्लेख म्हणजे केलेला आहे. उल्लेख केलेला आहे. तर हे जे कुटुंब आहे, पारशी कुटुंब आहे, अत्यंत कवडी चुंबक. या माणसानी 1.5 करोड रुपये कसे मिळवले या फायनान्सर कडून, अर्थात त्यांनी नंतर मग भरपूर वसूल झाले त्यांचे, ही नंतरची गोष्ट झाली. बरोबर. तर हा सगळा जो प्रवास आहे हा अत्यंत महत्वाचा आहे की आसिफनी जे सस्टेन केलं हे आपल्याला पडद्यावर कदाचित दिसणार नाही, पण या पुस्तकामध्ये त्याची जी कहाणी आहे सुरुवातीपासूनची, त्याचा जो संघर्ष आहे, आणि आसिफ एकटा नव्हता, अर्थात तो मुख्य म्हणजे बटालियनचा प्रमुख होता असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्या मागे सगळे लोक होते हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता कितीतरी गोष्टी पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहे डिटेलमध्ये. तर एक आपल्याला एक उदाहरण देते मी की प्यार किया तो डरना क्या. याच्यामध्ये हे गाणं किती वेळ दिसतं आपल्याला स्क्रीनवर, 5 ते 6 मिनिटं दिसतं. तो शीश अच्छा. महाल आहे. त्याचा जो हो. सीन आहे शेवटचं जे काय आहे, इको जे आहे तेव्हा आरशामध्ये सगळे प्रतिबिंब दिसतात, ते किती सेकंदाकरता आहे, पण त्याच्या मागे ते आर डी माथुर होते किंवा एम के सय्यद ज्यांनी तो सेट बनवलेला आहे शीश महालाचा. आणि मुख्य गाण्याविषयी आधी त्याच्या चर्चा झालेली आहे म्हणून मी ते बोलत नाही. ते शब्दांपासून तर त्याच्या रंगीत व लंडनला ती फिल्म पाठवावी लागली आणि त्याचं चित्रीकरण जेव्हा झालं तेव्हा आसिफ अगदी म्हणजे मी लिहिलं सुद्धा आहे की अगदी लहान मुलासारखा तो म्हणाला, सगळ्यात आधी मी बघणार कसं झालंय ते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आधी जर का तुम्ही म्हणाले की पुस्तक वाचलं आणि नंतर तो सगळा पूर्ण सिक्वेन्स पाहिला तर तुम्हाला कळेल की त्या प्रत्येक आरशामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेच प्रतिबिंब दिसतील. आता ह्याच्याशिवाय या 12 वर्षांमध्ये आता तुम्ही काय आहे की त्यांनी मुहूर्त झाला 1945 मध्ये, त्यानंतर पार्टिशन झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, दंगे झाले. खरं चित्रीकरण 1948 साली सुरू झालं आणि 1960 मध्ये 5 ऑगस्टला सिनेमा रिलीज झाला, म्हणून आपण म्हणतो की 12 वर्ष लागली. 12 वर्ष. मी म्हणते 20 वर्ष लागले त्या गोष्टी. बरोबर. आयडिया त्याला तेव्हा आली होती. तर ह्या सगळ्या 12 वर्षांमध्ये हे जे आता आपण फक्त मुख्य कलाकारांचीच गोष्ट घेतली, मधुबाला आणि दिलीप कुमार, असं नाही की ते फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आसिफच्या हातात बांधलेले होते. ते इतर सुंदर सुंदर सिनेमांमध्ये काम करत होते. नौशाद सुद्धा इतर सिनेमांना म्युझिक देत होते. आणि दिलीप कुमार आणि मधुबाला यांची जी व्यक्तिगत प्रेम कहाणी आहे ती साधारणपणे 1951, म्हणजे आता मला हे सगळं पाठ आहे. तराना सिनेमा रिलीज झाला 1951 मध्ये, माझा जन्मही त्या साली झाला. आणि तेव्हापासून जी तराना खूप सुंदर सिनेमा आहे तेव्हापासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि प्रेम कहाणी सुरू झाली.
आणि कधीतरी 1956-57 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. तर हे जे हिरो हिरोईन आहेत रिअल लाईफ मध्ये त्यांच्यामध्ये जो अडसर होता सगळ्यात मुख्य म्हणजे अताउल्ला खान, मधुबालाचे वडील. वडील आजच्या जगात सुद्धा आपण हे सगळं बघत असतो, बघतो. पण ते असं झालं की आता जर का थोडस विषयांतर केलं तर दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद हे ट्रायो आमच्या काळातले. दिलीप हम्म. कुमारचं सुरैयावर प्रेम होतं, धर्म वेगळा होता, तिची आजी का आई कोणीतरी मध्ये आली. राज कपूर आणि नर्गिसने याला म्हटलं राज कपूरला की घटस्फोट घे तू, ते त्याला जमलं नाही. आणि दिलीप कुमार आणि मधुबालाचा धर्म एकच होता, दोघे अविवाहित होते, तशी काहीच अडचण नव्हती. पण तिचे वडील आले मध्ये, तर त्यांनी एकदा तिला विचारलं की बाबा तुला कोण पाहिजे, मी पाहिजे का तुझे वडील पाहिजे, आणि मी पाहिजे असेल तर आताच्या आता निकाह लावायला चल. तर तिने त्याला काही असं म्हणजे नकारही दिला नाही, होकारही दिला नाही, आणि अशा रीतीने त्याचं सगळं ब्रेकअप. तर हे जे ब्रेकअपची जी कहाणी आहे, म्हणजे मी हे का सांगते आहे की संपूर्ण चित्रपटामध्ये तुम्ही मला एकही दृश्य दाखवून द्या की ज्याच्यामध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्यासारखं वाटतोय, कुठेच नाही. म्हणजे त्यांची जी प्रणय कथा आहे, जे सगळ्यात सेन्सुअस दृश्य आहे, प्रेम हम्म. जुगन बनके, म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्वानीचा कहर आहे, तारुण्याचा बहर आहे, हे सगळं जे आहे ते शहामृगाचा पंख आहे, आणि गाणं आहे गुलाम अली साहेबांचं, आणि त्याच्यामध्ये त्यांचा ब्रेकअप झालेला होता असं मी कुठेतरी वाचलं. मला खूप आश्चर्य वाटलं की हे जे सगळ्यात सुंदर प्रणय दृश्य आहे तेव्हा ते एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हते. तर हा जो आहे त्यांच्या अभिनयाचा अत्युच्च उदाहरण आविष्कार. आहे. हा, तर ह्या सगळ्या बरोबर. गोष्टी सुद्धा मी या पुस्तकात वर्णन केलेल्या आहे. पण हे सगळं सोडून द्या, हे सगळं तुम्हाला कदाचित मिळेल, पण गुगलमध्ये मिळेल, इकडे मिळेल, तिकडे मिळेल, AI आहे. पण एज इज बाय माय साईड असं मी आता अभिमानाने म्हणेल. कारण असे खूप कमी लोक असतील की त्यांनी हे तीनही संस्करण पाहिलेले आहेत. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा अगणित वेळा पाहिला, हम्म. रंगीत सिनेमा खूपदा पाहिला, आणि हे जे संगीत म्युझिकल जे आहे मुगले आझम, हम्म. हम्म. ते नाट्य, म्हणजे सगळ्या ठिकाणी ते लागत पण नाहीये, तर दोनदा मी पाहिलं. तर हा जो माझा व्यक्तिगत अनुभव आहे, शिरीषाने त्याचा उल्लेख पण केलाय, तर हा या माझ्या पुस्तकाचा USP आहे. माझ्या नजरेतून तुम्ही हे तीनही संस्करण बघा, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि त्याकरता युवा प्रेक्षक सुद्धा मला असं वाटतं की नक्कीच, आणि वाचक नक्कीच तयार होतील. तर माझे जे अनुभव आहे ते तुम्हाला कुठल्याही रेफरन्सेस मध्ये मिळणार नाहीत. मला जे अनुभव आले ते मी अगदी उत्कटपणे, असं मी म्हणजे मला वाटतं असं अगदी उत्कटपणे जे आलं मनामध्ये ते मी लिहिलेलं आहे. म्हणजे जसं आता शेवटचं जे गाणं होतं खुदा निगहबान हो तुम्हारा, तर मला अक्षरशः रडायला येत होतं, कारण मला ते गाणं बघायला लागलं, परत बघायला लागलं. तर त्याविषयी जेव्हा मी लिहायला लागले तर मध्ये मी थोडा ब्रेक घेतला, म्हणजे इतकं मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन गेले होते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील, आणि म्हणून मला असं वाटतं की युवा प्रेक्षकांनी सुद्धा हा सिनेमा बघावा. अभिजात सिनेमा आहे, भारतीय संस्कृतीचं त्याच्यामध्ये पूर्ण दर्शन आहे. अंगभर कपडे घातलेली हिरोईन असून सुद्धा ती इतकी सुंदर दिसू शकते, हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर हा सिनेमा तुम्ही जरूर बघा. असं बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात आपल्याला, म्हणजे थोडक्यात असं म्हणत नाही, प्रोफेसर लोकांना जरा जास्त बोलायची सवय असते. पण हम्म. मला आता जे मनात आलं, म्हणजे मी इकडे नोट्स काढल्या होत्या, पण हे सगळं मी आता बरंच काही जोडलं त्याच्यामध्ये. तर असं सगळं. मीनाजी, तुम्ही आता योगाबद्दल बोललात की म्हणजे आसिफ आणि यांच्या एकंदर, तर मला अजून एक वेगळा योगायोग सर्व रसिकांच्या लक्षात आणून द्यायचा आहे, की जिनी याच्यामध्ये नर्तकीचं काम केलं, जिला रक्कासा असा शब्द वापरला जातो उर्दूमध्ये, आणि तिला वारंवार कनीज असा शब्द सुद्धा, दासी या अर्थाने, म्हणजे, आणि तिला नंतर अनारकलीचा किताब, तिचं मूळ नाव त्याच्यामध्ये नादिरा असतं मधुबालाचं,
मी तिला अनारकलीचा किताब हा अकबर बादशाह स्वतः देतात. तर त्या मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारीला झालेला आहे, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. हा सुद्धा एक वेगळाच विलक्षण योगायोग मुद्दाम इथे मला सांगावासा वाटला. आणि एकंदर चित्रपट तुम्ही जे आता म्हटलं काही सेन्सर सीन असतील, पण ते ज्या प्रकारे चित्रित झालेले आहेत, तर त्या इतक्या वेगळ्याच उंचीवरती के आसिफनी नेऊन ठेवलेले आहेत. आणि आपल्याला कळतं की राजसत्ता व खरं प्रेम यातील जो संघर्ष आहे, इतक्या वेळा ते सगळे डायलॉग्स वगैरे त्या ठिकाणी आहेत. आणि असं म्हणतात की ते डायलॉग कोणत्या एका व्यक्तीने लिहिले नसून जवळपास 3 ते 4 जण बसायचे हो. आणि त्यानंतर त्याच्यामधला जो उत्कृष्ट डायलॉग असेल तो त्यामध्ये घेतला जायचा. त्यामुळे या सगळ्या संवादातून त्याच्यातील त्या सीन मधून एकंदर दिग्दर्शनातून आपल्याला हा एक मेसेज वारंवार ते सांगू इच्छितात की सर्व गोष्टींपेक्षा सुद्धा सच्च्या प्रेमाची ताकद फार मोठी असते. तर मी यानंतर सुमेधाजींना असं विनंती करेन की त्यांनी याच्यातील 1-2 पानांचं अभिवाचन करावं, जेणेकरून रसिकांना, प्रेक्षकांना, वाचकांना थोडंफार एक अंदाज येईल की पुस्तक कसं आहे. एका चिकित्सक वृत्तीच्या आणि तडजोड न करणारा स्वभाव असलेल्या ध्येयवेड्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट. ते दिग्दर्शक म्हणजे के आसिफ, ज्यांनी आपल्या आयुष्याची 12 ते 14 वर्षे या चित्रपटाला दिली आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासात त्याने सुवर्णपान लिहून ठेवलं. तर डॉक्टर मीना श्रीवास्तव यांच्या मोगले आझम या पुस्तकातल्या एका लेखाचं मी तुमच्यासमोर आता अभिवाचन करतेय. आसिफच्या मुश्किल, अनोख्या, अनवट व वेगळ्या वाटा आणि गंतव्ये. आसिफकडे एक असे नाटक होते जे या सर्वांपेक्षा फारच निराळे होते. एका कालखंडावर बेतलेला चित्रपट बनवण्यासाठी बिलकुल बेहतरीन, जे 16व्या शतकातील शहेनशाह, त्याचा शहजादा आणि त्याच्या महालातील एक सुंदर नर्तिका यांच्यात गुंतलेल्या प्रेम कहाणीची विराणी गात होते. यासाठी मोगले आझम हा अतिभव्य चित्रपट बनवणाऱ्या आसिफच्या दूरदृष्टीची जितकी तारीफ करावी तितकी कमीच होईल. आसिफच्या व्यक्तिमत्वात नेतृत्व गुण ठासून भरलेले होते. त्याचा एक मोठा सद्गुण होता. चंदन वृक्षाचे आलिंगन तर अजगराला देखील धुंद करून सोडते. तो चंदनाला अशी मिठी मारतो जणू आपल्या प्रेमिकेलाच बाहुपाशात घेतोय. तद्वतच 12 वर्षांच्या लांबलचक प्रवासात मोठे अभिनेते तर सोडाच, पण अन्य कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार मंडळी या आशेच्या धाग्याने एकत्र बांधली गेली होती की कधी एकदा चित्रपट डोळे भरून पाहायला मिळेल. आसिफच्या 2 डोळ्यांचे स्वप्न आता हजारो डोळ्यांचे स्वप्न झाले होते. म्हणूनच चित्रपटाच्या कुठल्याही पैलूकडे बघा, निर्देशन, अभिनय, कथानक, पटकथा लेखन, संपादन, संवाद, कला, सर्व काही अतुलनीय, सर्व काही परिपूर्ण, कुठेही कोणताही दोष नाही. अमळ दिसलाच तर नवयवनेच्या गालावर तिळासारखा मोहून घेणारा. मंडळी, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आसिफच्या कल्पनाशक्तीचा अनोखा अंदाज. उदाहरण द्यायचे तर सलीम आणि अनारकलीची पहिली अगदी जीवघेणी तिरे नजर, नंतर महालातल्या जलप्रवाहातील विलोभनीय कमलपुष्पात बंदिस्त संदेशाची देवाणघेवाण. आणि जर हे कमी वाटत असेल तर रोमांसचे पुढचे पाऊल म्हणजे एक लाजरी, साजरी, गंभीर पण तितकीच मनमोहक प्रेमाची भावपूर्ण अदा. मध्यस्थी करणाऱ्या आणि गरज असेल तेव्हा संदेशाची ने-आण करणाऱ्या सुरैयाचे आकर्षक आणि खोडकर नखरे. ती निसंकोचपणे आपल्या नादिरा आपाला म्हणजेच मोठी बहीण अर्थात अनारकलीला म्हणते, साहिबे आलम, त्यांनी माझ्या माथ्याचे 2दा चुंबन घेतले होते. त्यावर तिची नादिरा आपा आपल्या खळखळून हसणाऱ्या खोडकर चुटकीच्या माथ्याचे 2दा चुंबन घेते. आणि असे बेताब इश्किया माहोल पैदा करणाऱ्या आसिफ मियांना आमचा दिलसे सलाम. प्रत्येक सीन एकदम परिपूर्ण आणि निर्दोष, जणू रंगीबेरंगी फुलांची सुंदर माळच. एकही पाकळी वेगळ्या आकाराची, फिकट रंगाची किंवा ओसरलेल्या गंधाची असेल तर शपथ. मी याआधी उल्लेख केल्याप्रमाणे आसिफला या चित्रपटाचे फिल्मांकन करताना अनंत अडचणींचा आणि चित्रपट बनण्यात झालेल्या विलंबाचा सामना करावा लागला. एकदा तर हद्दच झाली.
तेव्हा इतक्या हिमतीने काम करणाऱ्या आसिफने हा प्रकल्पच सोडून द्यायचं असं ठरवलं होतं. परंतु दिलीप कुमारने फिल्मांकन होण्याच्या अतिविलंबाचे आणि आपल्या जिगरी दोस्ताचे पूर्णपणे समर्थन केले. भव्य स्तरावर बनणाऱ्या या चित्रपटाला लागणारी रसद म्हणजेच फायनान्स पुरवण्यासाठी दिलीप कुमारने शापूरजींना स्वतः विनवण्या केल्या. सर्व कलाकार आणि इतर चालक दल कठीणाहून कठीण मेहनत करण्यासाठी जागरूक आणि तैनात होतेच. आता सर्वांची ही एकत्रित जबाबदारी होती की हा चित्रपट त्यांचे स्वप्न आहे आणि ते खांद्याला खांदा लावून त्याला जरूर पूर्णत्वास नेईल. आणि रसिक श्रोते हो, हे स्वप्न खरोखरच पूर्ण झालं आणि हा चित्रपट 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला. तो 150 चित्रपटगृहांमध्ये, 85 ब्लॅक अँड व्हाईट आणि 15 रंगीत पडद्यांवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिंदी चित्रपट सृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. भव्य सेट्स, दमदार संवाद, अजरामर संगीत आणि जबरदस्त अभिनय यामुळे हा चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो. धन्यवाद. सुमेधाजी, तुम्ही इतकं सुंदर अभिवाचन केलंय की असं वाटतं याच्यातले अनेक प्रकरणं तुम्हाला वाचायला द्यावी आणि तुम्ही ती जनमंगलच्या आपल्या पेजवरून वाचावी आणि रसिकांना याविषयीचा पण आनंद द्यावा. कारण की अभिवाचन करण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक म्हणजे तुमची जी त्याच्यामधली स्वतःची ती ताकद तुम्ही वापरता ती खरंच खूप छान आहे. पुन्हा एकदा जनमंगलच्या या मंचावरती तुमच्या तोंडून या पुस्तकाविषयीची काही प्रकरणं वाचायला सर्वांना नक्कीच आवडतील. आणि आता जसं यांनी सांगितलं सुमेधाजींनी वाचल्यात की अनारकलीचं एकंदरीत जे किंवा सलीम या दोघांचे पण जे सीन आहेत ते खूप खरोखरच इतक्या सुंदर पद्धतीने त्यामध्ये आलेले आहेत. आणि नादिरा म्हणजे जी अनारकली आहे तिची एंट्री तर इतकी बहारदार आहे चित्रपटामधली की मला असं वाटतं की फक्त भारतीय नाही, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड काय काय कोणते असतील त्या सगळ्यांचा जरी विचार केला तरी एखाद्या नायिकेची इतकी सुंदर एंट्री म्हणजे तिचा चेहरा दिसतच नाहीये. ती पूर्ण त्या सगळ्या पडद्याआड आणि ते मोतीच आहेत सगळे. आणि त्यामध्ये पहिल्या आदल्या दिवशी जेव्हा सलीम तिला म्हणजे ते भूत पाहायला येतो, ती भूत स्वरूपात आहे ना, संगत राश तिला भूत स्वरूपात पेश करतो. तर त्यात तिचा फक्त आवाज जे तो निघून जातो आणि तिचा फक्त आवाज आणि संगत राश याच्यामधल्या ज्या संवादामध्ये तिचा फक्त आवाज ऐकू येतो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा राज ज्योतिषी परमिशन देतो आणि तेव्हा ते तिला बघतात म्हणजे काय तो बाण सोडतो. मला तर तेव्हा ते दुष्यंत शकुंतला याचाच सीन आठवला कालिदासाच्या याच्यामधला. कुठेतरी ते मला असं क्लिक झालं, काय माहिती का बरं. परंतु त्याच्यानंतर तो जेव्हा तो बाण मारतो आणि नंतर त्या सगळ्या त्या कड्या खाली पडतात आणि तिचा चेहरा दिसतो आणि त्यासाठी सुद्धा किती मेहनत पूर्ण टीमने घेतली असेल म्हणजे खरोखरच एक सॅल्यूट करण्यासारखं आहे. त्याविषयी सुद्धा मीनाजींनी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आधी पण मीनाजींनी सगळ्यांना आवाहन केलंय की तुम्ही तिन्ही प्रकार बघा. म्हणजे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघा, तुम्ही त्या ठिकाणी कलर चित्रपट बघा आणि जे म्युझिकल सध्या सगळीकडे चालू आहे जगामध्ये, अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग चालू आहेत, तर तो पण बघा. त्यामुळे मला हा प्रश्न पुन्हा आता मी नाही विचारत मीनाजींना की पण तुम्हाला त्यांना याच्यातलं त्यांना आपण संस्करण. असं विचारूया की हा बोला. दिग्दर्शन, पटकथा, हा, संवाद, येस. गीतलेखन, अभिनय, नृत्य, संगीत किंवा एकंदरीत नेपथ्य, तर या सगळ्यांविषयी तुम्ही थोडंसं बोलावं आणि यात सगळ्यात तुम्हाला काय आवडलं ते पण आम्हाला सांगावं. आवाज आवाज येतो. आवाज हा. आधी श्रेयाच्या प्रश्नाचं उत्तर देते. हो हो. 3 संस्करण आहेत. ब्लॅक अँड व्हाईट आहे, रंगीत आहे. रंगमंच आविष्कार जो आहे त्याच्यामध्ये काही फरक आहे. तर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर शीश महाल आहे. आता जो सिनेमातला शीश महाल आहे तो रंगमंचावर तुम्ही रिक्रिएट करू शकत नाही, पण त्याचं रिप्लेसमेंट किंवा त्याच्या ऐवजी त्यांनी जो सेट उभारलेला आहे ते खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आपलं सिनेमामध्ये मधुबालाचं नृत्य आहे आणि जे वेगळ्या प्रकारचे जे चक्कर आहे ते आणखी कोणीतरी घेतलेले आहे, ते सर्व पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. तर हे जे आहे ते रंगमंच आविष्कार जो होता त्याच्यामध्ये तिला गाणं म्हणायचं होतं. प्रियंका बर्वे जी
आहे. हम्म. मालती पांडे यांची नात आहे. तिला गाण्याचं पूर्ण अंग आहे. तिचं शास्त्रीय संगीताचं बेस जे आहे ते पक्क आहे. आणि तिने अनारकलीची भूमिका केली म्हणजे तिचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की तिचं गाणं खूप सुंदर आहे. तर गाणं म्हणणं आणि सोबतच इतक्या कठीण प्रकारचं नृत्य करणं हे काही तिला शक्य नव्हतं, किंवा कदाचित जी खूप सुंदर गाणं म्हणते तिला एवढं सुंदर नृत्य करता येईलच असं नाहीये. तर त्यांनी त्याच्यावर एक तोडगा शोधला की कथ्थक नर्तिका ज्या आहेत 30-35 नर्तिका आहेत त्या तिच्या सभोवती चक्कर घेतात आणि वेगळ्या प्रकारचं असं नृत्य त्यांनी हे केलेलं आहे. तर प्रत्येक याची जी पद्धत आहे आविष्काराची रंगमंचीय ते सुद्धा त्यांनी करू शकले. म्हणजे जो ओरिजिनल सिनेमा जो आहे तो किती सुंदर आहे की त्याच्यावरून लोकांना आणखीन काही आयडिया सुचू शकतात. रंगीत सिनेमा जो आहे त्याच्यामध्ये रंग भरलेले आहेत टेक्निकल रित्या. पण आता आमचं मी जे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पाहिला आहे असंख्य वेळा, तर त्याचं जे फ्रेम आहे ती डोक्यामध्ये जरा जास्तच बसलेली आहे असं मला वाटतं. की आता सगळा रंग ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा सुरू आहे आणि अचानक एकदम प्यार किया तो डरना क्या याच्यामध्ये सगळे रंगपंचमी जी तुम्हाला दिसते, हा जो बदल आहे ब्लॅक अँड व्हाईट वरून रंगीत याच्यामध्ये, आणि सगळ्यात शेवटी जी कव्वाली आहे याच्यामध्ये रंगीत आहे. तर मला अजूनही असं म्हणजे कदाचित मी तो खूप जास्त वेळा पाहिलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्याच्यामध्ये मला आसिफची मेहनत जी आहे ती मला जास्त चांगल्या प्रकारे दिसते. म्हणून मला ब्लॅक अँड व्हाईट जास्त सगळ्यात जास्त भावतो. आता सर ते तुमचा प्रश्न परत सांगाल का सर? विसरले. नाही, मी असं तुम्हाला म्हणाल की एकंदरीत सगळ्या चित्रपटामध्ये दिग्दर्शन, पटकथा, कथा, संवाद, हो गीतलेखन असे बरेच अस्पेक्ट्स असतात. हो म्हणजे त्याच्यामध्ये गायिका आहे, गायक आहेत, संगीत आहे, नृत्य आहे हो किंवा नेपथ्य आहे. तर हो. या सगळ्यांमध्ये तुम्हाला जास्त थोडे थोडे आवडलेल्या गोष्टी सांगून नेमकं सगळ्यात जास्त मार्क्स तुम्ही कोणत्या विषयाला द्याल? अं, अभिनय याचं सुद्धा आहे उत्तर त्यात. देण्याआधी मी एक एक उदाहरण देते की सेट जे आहे ते आपण आता चर्चेमध्ये बऱ्याच वेळा आपण उल्लेख केलेला आहे. शीश महाल तो बनवायला 2 वर्ष लागले. जिथे एक सिनेमा बनायला 2 लाख लागत होते तिथे या शीश महालाने 15 लाख खाल्ले आणि 1.5 करोड या चित्रपटावर खर्च झाले. तर हे शापूरजींकडून त्यांनी कसे घेतले ती एक वेगळी कहाणी आहे. तर हा एक सेटच्या विषयी बोलायचं झालं तर दुसरं एक आहे की मोहे पनघटपे. तर हा जो सेट आहे तो मुद्दाम काही असं ते आहे असं वाटत नाही. तर मधुबालाची एंट्री झाली, तिला अनारकलीचा किताब देण्यात आला आणि लगेचच कृष्ण जन्म आहे. 2 धर्मांचं मिलन त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. पृथ्वीराज कपूर म्हणजे आपले अकबर कृष्णाला पाळण्यामध्ये दोर हलवतात आहेत आणि दुसरीकडे अनारकली कुठेतरी नमाज पढताना दिसते आहे आणि अजित यांचा मृत्यू आहे त्याच्यामध्ये. तर हे जे आहे हिंदू मुस्लिम एकता जे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो खरोखर खूप महत्वाचा आहे. तर हे अनारकलीला जो अनारकली किताब मिळाल्यानंतर लगेचच कृष्ण जन्माचा सिक्वेन्स असा ओघाने येतो, मुद्दाम घुसवल्यासारखा नाहीये. तर त्याच्यामध्ये मग तिसरं नृत्य आहे, आधी एकल होतं मग ग्रुपचं होतं आणि त्याच्यामधले जे तिचे क्लोजअप आहेत ते सगळं जगामध्ये सर्वात सुंदर मधुबालाचे जे क्लोजअप्स आहेत ते मोहे पनघटपे या गाण्यातले आहेत आणि आपण त्याचा मुखपृष्ठामध्ये खूपच सुंदर आपण त्याचा वापर केलेला आहे. तर हे जे सेटचं जी गोष्ट आहे किंवा सिक्वेन्स आहे ते खूप चांगलं म्हणजे करण्यात आलेलं आहे. एडिटिंगचं एक उदाहरण देते तुम्हाला की सलीम आपल्या आईला म्हणतो म्हणजे काय म्हणतात त्याला, आई दोघाबाई. थोडस मस्का वगैरे मारणं जे आहे, इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. तू माझी आई आहेस, मला अनारकली देऊन टाक, तुला काय एवढं कठीण आहे, एक दासी आहे तिला दे. तर ती म्हणते ठीक है, दुर्गाबाई म्हणतात ठीक है तुमको अनारकली दी जाएगी. आणि लगेच दुसऱ्या जर दृश्य असतं तेव्हा अकबर म्हणतो हरगिज नाही, करेक्ट. हरगिज नाही. तर हे जे एडिटिंगचा जो सुंदर प्रकार आहे तो या सिनेमामध्ये खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर संवाद लेखक जे आहेत त्याच्यामध्ये 4 संवाद लेखक होते. 5वा आसिफ होता, सरताज सगळ्यांचा.
त्या 4 संवाद लेखकांनी सुंदर सुंदर संवाद त्यांची वेगळ्या प्रकारचे चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग जो सर्वश्रेष्ठ जो संवाद आहे तो त्यांनी चूज केला. एक संवाद म्हणण्याचं मला खूप महत्व आहे की अनारकलीचा शेवटचा संवाद आहे की ती कसं अकबराला शेवटी म्हणजे अक्षरशः शब्दांचा मार देते. शहनशाह की इन बेहिसाब बख्शिशों के बदले में ये कनीज जलालुद्दीन मोहम्मद अकबर को अपना खून माफ करती है. म्हणजे कुठल्या कुठल्या उंचीवर त्यांनी अनारकलीला नेऊन ठेवलेलं आहे आणि अकबराला एक साधारण माणूस म्हणून हे जे संवाद आहे हे सुद्धा सर्वात महत्वाचे आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आहे, संगीत आहे, सुंदर आहे. पण मला हे म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटतं की नौशाद यांनी किती सिनेमांना संगीत दिलं, लतानी किती गाणे गायलेत, शकील बदायुनींनी किती गाणे लिहिलेत. हे जे संवाद लेखक आहे त्यांचे खूप सिनेमे आहेत. त्याच्यानंतर स्क्रीन प्ले आहे, फोटोग्राफर्स यांनी इतर सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं. पण तुझे कुठलेही सिनेमे आता दिलीप कुमार त्याचे इतके सुंदर सुंदर सिनेमे आहेत पण त्यातला कुठलाही सिनेमा मुघले आझम नाही. या सगळ्यांना जे बांधून ठेवणारा जो माणूस होता, या सर्वांकडून सर्वोत्तम जी गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करणं किंवा त्यांच्याकडून ती गोष्ट करवून घेणं आणि त्यांचा उपयोग करणं हे फक्त आसिफला जमलं. तर के आसिफ नसता तर हा सिनेमा बनला नसता. मधुबालाचे सुद्धा खूप सिनेमे आहेत, दिलीप कुमारचे आहेत, पण तरीही या सगळ्यांमध्ये सगळ्यात वरचं जे आहे, टोक आहे, शिखर आहे, तो के आसिफ आहे. तो नसता तर मुघले आझम झाला नसता. आणि आसिफला म्हणूनच ते फिल्मसृष्टीचा मुघले आझम असं म्हणतात. चित्रपट सृष्टीचा मुघले आझम म्हणजे के आसिफ असं म्हटलं जातं. त्यामुळे मी त्यांनाच के आसिफला खरं पाहिलं तर सगळ्यात जास्त म्हणजे काय की 100 पेक्षा वर जितके मार्क असतील तितके द्यायला काहीच हरकत नाही. बाजीराव मस्तानी नावाचा एक चित्रपट आता अलीकडे निघाला. तुलना नाही होऊ शकत, पण खूप चित्रपटांचा दर्जा खूप सुधारत चाललाय. म्हणजे एकाहून एक श्रेष्ठ चित्रपटांची निर्मिती होतीये. आणि हा चित्रपट जो आहे ना हा विसरता येणार नाही, कारण तो त्या काळातला सगळ्यात छान चित्रपट होता. हो. 1960 सालचं जे आज टेक्निकल सपोर्ट होता किंवा बाकीच्या गोष्टी होत्या, चित्रीकरण होतं किंवा रेकॉर्डिंग होतं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव जर का घ्यायचा असेल तर आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बघून या सगळ्या गोष्टींची आणि तुलना होऊच शकत नाही. आजच्या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि तुम्ही जर का ते संगीत मुघले आझम द म्युझिकल बघितलं तर ते जे जुना तो सिनेमा आहे त्याला कुठल्या हद्दीपर्यंत माणूस घेऊन जाऊ शकतो. फिरोज जे आहेत ते त्याचे मुख्य दिग्दर्शक आहे, त्यावरून तुम्हाला नक्कीच कल्पना येऊ शकते. खूप छान उत्तरं दिली आहेत तुम्ही मीनाजी. आणि या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढतच आहे. की आपल्याला नक्कीच आवडेल. यानंतर आपण कार्यक्रम आता शेवटाकडे नेऊया. मी डॉक्टर सुमेधा हर्षे यांना या ठिकाणी एका खास ऍक्टिव्हिटीसाठी बोलवत आहे. या दोघींना पण ते खूप आवडतं काम आहे, डॉक्टर सुमेधा हर्षे आणि भैरवीजींचं रॅपिड फायर राऊंड. आता मीनाजी तुम्ही तयार आहात? आतापर्यंत अशा प्रकारची परीक्षा आहे आणि नाही बघूया. आणि एकदम शॉर्ट आन्सर्स हो किंवा नाही किंवा अगदी शॉर्ट मध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. जेणेकरून हा न फुटणारा पेपर असतो, हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. किती प्रयत्न केला तरी फुटू शकत नाही. बरोबर. सुमेधाची सुरुवात करा तुमच्यापासून. हा मीनाजी, सुरू करूया रॅपिड फायर राऊंड. मुघले आझम चित्रपटातलं प्रत्येक दृश्य म्हणजे सीन जो म्हणता येईल तो एक मास्टरपीस आहे, पण त्यातला तुम्हाला सर्वाधिक भावलेला, हृदयात घर करून आहे असा सीन कोणता? सीन अर्थातच सर्वात रोमॅन्टिक, संपूर्ण जगाला जो एक फ्रेम करून ठेवलेला आहे तो सीन आहे. प्रेम जोगन बनके संपूर्ण जे चित्रीकरण आहे, निशब्द प्रेमाचं प्रकटीकरण आहे तेच. पीस फिरवत आहे.
ओके. मीनाजी, तुम्ही अशा अडचणीत आहात की असं समजा व्हायवा सुरू आहे आणि 2 लोक प्रश्न विचारतात आहे. दुसरा प्रश्न मी विचारते. तुम्ही कुणासह जास्त कम्फर्टेबल असता? तुमच्यातल्या लेखिकेसह की तुमच्यातल्या डॉक्टरसह? त्या जास्त विचार करायची गरज नाही. मी मुळामध्ये एक डॉक्टर आहे. इतके वर्ष मी त्या व्यवसायामध्ये आहे आणि कुठेतरी डॉक्टर असणं हे आयुष्यभरासाठी असतं. त्यामुळे मी त्याच्यातच जास्त कम्फर्टेबल असते. लेखन हा आहे, प्रश्नच नाही. सुमेधाजी, युअर टर्न. फास्ट घेऊ मीनाजी आपण हे. मीनाजी, मोगले आझम मधलं सगळ्यात आवडतं गाणं सांगा. सगळीच गाणी छान आहे, पण तुम्हाला आवडली. अ, मला सगळ्यात जास्त आवडतं आणि गाणं म्हणजे खुदा निगेबान हो तुम्हारा, वा, शेवटचं गाणं. वा, खूपच. मस्त. भैरवीजी. मधुबाला की माधुरी? मधुबाला किंवा मधुबाला की माधुरी? प्रश्नच नाही. मधुबाला कुठे, माधुरी कुठे? मधुबाला. म्हणजे अशी तुलना नाही, माझ्या डोक्यात सुद्धा हा कधी येणं शक्यच हा नाहीये. अन्यायकारक प्रश्न होता. म्हणजे मधुबाला की मधुबाला असं विचारायला हो, पाहिजे आणि मग माधुरी काय. की माधुरी असं विचारायला पाहिजे. हं? बर. असा असा प्रश्न सुचवण्याची अजून सोय आपल्याकडे झालेली नाही आहे. लवकरच आपण त्याच्यावरही विचार करू. हो. सुमेधाजी, तुम्हाला आवडलेली किंवा मनाला भावलेली आवाज अजरामर. नाही येत. हॅलो, हा, आवाज पुन्हा बोल. येतोय आवाज? हा, आता पुन्हा येतो. बोला. पुन्हा. हा. तुम्हाला आवडलेली, मनाला भावलेली अजरामर प्रेम कहाणी कोणती? सलीम अनारकली, बाजीराव मस्तानी, पद्मावती चित्रसेन. तुम्हाला कोणती मुगले आझम. आवडतच? सोपा बरोबर. प्रश्न आहे. हम्म. कोणती भूमिका अधिक प्रिय, वाचक की लेखक? आता या क्षणी मी म्हणेन की लेखक. अच्छा. ते. आणि त्या काळात जे तुम्ही मगाशी नमूद केलं की काही जोड्या खूप प्रसिद्ध होत्या, नर्गिस, राज कपूर, देवानंद आणि सुरैया, आणि दिलीप कुमार आणि मधुबाला. तर तुम्हाला कुठली सगळ्यात जास्ती, म्हणजे जरी तुम्ही मोगले आझम विषयी लिहिलेलं आहे, पण तुम्हाला आवडती जोडी कोणती त्यावेळची, त्या काळची? त्या काळची जोडी मी म्हणजे पुस्तक लिहिलंय म्हणून नाही, पण दिलीप कुमार आणि मधुबाला यांची जी तराना नावाचा जो सिनेमा होता, तो माझा सगळ्यात आवडता सिनेमा. अच्छा. मुघले आझमच्या 3 प्रकारांपैकी तुमचा आवडता प्रकार कुठला? जुना सिनेमा, ब्लॅक अँड व्हाईट. माझे प्रश्न संपले. आठवड्यातले प्रश्न संपले आहेत का? अरे वा, सेलिब्रेशन. तर सुमेधाजी, तुम्हाला विचारायचंय काही? हा, मला थोडस मी यादीच बनवून ठेवलेली आहे. आभार प्रदर्शन नंतर होणार आहे, पण मी शिरीष सरांची खूप आभारी आहे. त्यांनी मला खूप एनकरेज केलेलं आहे, इतकं कौतुक केलंय, म्हणजे मला जरा धडधड होते की आता पुढे काय करू शकतो. वर्षा ताईंची माझं बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि त्या इतक्या अप्रोचेबल आहेत हे मला पहिल्यांदाच या पुस्तकाच्या निमित्ताने कळलं. आणि वैष्णवी सिद्धी आहेतच, प्रश्नच नाही, भैरवी, श्रेया आहेत. पण मला स्पेशली मोहिनी हेडावचे आभार मानायचे, कारण हो, बरोबर. माझी जी एंट्री आहे साप्ताहिक जनमंगल मध्ये ती व्हाया मोहिनी द्वारे झालेली आहे. मला तिचे खूप मोठे आभार मानायचे आहेत. आणि अर्थातच माझं कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, वाचक वर्ग, आणि हे सगळे असे फॉर्मल आभार मानायची गरज नाही, सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि माझं कौतुक इतकं झालेलं आहे की मला अगदी आता म्हणजे भरून आलेलं आहे की खरंच मी याच्याकरता लायक आहे का. परत पुस्तक वाचते माझं, त्याच्यामध्ये काय काय आहे राहिलेलं ते बघायला लागेल. तुम्हाला या पुस्तकासाठी पुन्हा खूप सारे शुभेच्छा, अभिनंदन. तुमचं दुसरंही पुस्तक लवकरच येऊ. आणि यानंतर आपण आता शेवटाकडे वळूया. सर, तुम्हाला काही बोलायचंय शेवटच्या टप्प्याकडे जायच्या आधी? नाही, संपवणं अतिशय आवश्यक आहे. पण हे जेव्हा पुस्तक मी तुमचं वाचायला जेव्हा घेतलं तेव्हा 2 मिनिटं मिटलं आणि विचारलं की या मूलतः दिग्दर्शक आहेत का, अच्छा. असं पहिल्यांदा विचारलं. म्हणजे लेखिका याकडे जास्त लक्ष नव्हतं माझं, पण दिग्दर्शनाच्या म्हणजे एवढं ज्ञान आहे ना, ते जाणवतं तिथं त्या पुस्तकात. एवढंच सांगितलं. बरोबर. तर तमाम रसिकांना या पुस्तकासाठी मी विनंती करू इच्छिते की नक्की वाचा, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा.
आणि यानंतर भैरवीजी तुम्हाला निमंत्रित करत आहे. नाव भैरवी आहे, त्यामुळे कार्यक्रमाचा शेवट तुम्ही खूप छान कराल आणि धन्यवाद. यानंतर आपण थांबूया. धन्यवाद. मी कार्यक्रमाची भैरवी फार लांबवणार नाहीये, कारण या व्यासपीठावर जी सगळी मंडळी उपस्थित आहेत ते सगळे आपलेच लोक आहेत, आपला परिवार आहे. पण तरीही आपण आपल्या परिवारातल्या लोकांचेही मनःपूर्वक ऋणी असतो. अनेकदा आपल्याला त्यांच्या ऋणात राहायलाही आवडतं. इथे असलेल्या अनेक लोकांच्या आपण कायम ऋणात राहू इच्छितो. आणि विशेषत्वाने मला आभार मानायचे असले तर मीनाजींप्रती मी कृतज्ञता व्यक्त करेन की एक खूप अनमोल असा नजराणा त्यांनी मराठी साहित्याला दिलेला आहे. आपले समस्त रसिक वाचक, त्याच्यानंतर प्रेक्षक ज्यांच्या कमेंट्समधून, ज्यांच्या या कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळत असतं. खरं म्हणजे हा जनमंगल परिवार स्क्रीनवर दिसणाऱ्या लोकांना एवढा नाही हे आपण सगळेच जाणतो. आपल्या पाठीशी वर्षाजी आहेत, आपल्यासोबत इंग्रजीची, मराठीची जी भरभक्कम टीम आहे, जे संपादक मंडळ आहे, त्या सगळ्यांच्या जोरावर आपलं हे काम सुरू आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आजच्या दिवसाचं औचित्य साधत तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देईन. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी बरीच उठाठेव करावी लागते. आणि अनेक लोक असे असतात की जे स्क्रीनवर येत नाहीत मात्र सदैव आपल्या सोबत असतात. अशातलं एक नाव म्हणजे विशाखा राजे. वेळोवेळी त्यांना कितीदा तरी आम्ही बदल करायला सांगतो, हे असं ते तसं, आणि त्या अगदी आपुलकीने हसतमुखाने आपलं काम पार पाडत असतात. तर अशाच सगळ्या लोकांच्या, अशाच सगळ्या, मी आज म्हणेन विशेषत्वाने की अशाच सगळ्या सखींच्या जोरावर ही लेखन चळवळ सुरू आहे. तर मंडळी, एक आवाहन आवर्जून करावं असं वाटेल ते असं की आपण असं म्हणूयात की लिहिण्याने गोष्ट पक्की होते मात्र बोलल्याने प्रश्न सुटतात. तर हा लाईव्हचा कार्यक्रम, जे काही आपले लाईव्ह असतात ते सगळे बोलल्याने प्रश्न सुटतात याच विश्वासावर आपण घेत असतो. हाच विश्वास एकमेकींच्या प्रती मनात ठेवून तुमचा निरोप घेतोय. भरपूर वाचत राहा, लिहित राहा. आणि महिला म्हणून जगताना महिला दिन नाही हे कायम लक्षात ठेवा. हा फक्त महिला दिन आहे. तो आपण का साजरा करतो आहे? तो यासाठी साजरा करतोय की आपल्याला आता हे सिद्ध करायचं आहे की हम भी कुछ कर सकते हैं. सोबत राहिलो तर भरपूर काही करता येईल. याच आशेसह थांबूया. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ता 2020 क्रिकेटची फायनल आहे. तर 10 आपण मिनिट्स झाले, सगळ्यांच्या 10 वतीने, मिनिटं येस, झाले. आपण सगळ्यांच्या वतीने भारतीय क्रिकेट टीमला सुद्धा मनःपूर्वक शुभेच्छा देऊया आणि येस, आणि ही मॅच जिंकूया. धन्यवाद. निरोप घेतोय. धन्यवाद. झालं, संपलं. चला, छान झालंय. बाय बाय. चालेल, भेटूया. होय, मीनाची मी तुम्हाला लिंक पुन्हा पाठवते. दोन्ही थोडस एक सांगते मी ओके तुम्हाला, ओके. तेवढ्या पाठवाल सगळीकडे. हा, आरामात बोलूया. आणि थोडस उद्या जरा माझी ड्युटी आटोपली की बोलते मी तुमच्याशी नंतर. आरामात आरामात. श्रेया, दुसरीच लिंक पाठव, पहिले नाही पाठवले तरी चालेल. हा, ठीक ठीक, ओके. ठीक आहे. पहिल्या याच्यात अगदीच एखाद म्हणजे रेकॉर्डिंग एक चालू आहे, दीड, अजून रेकॉर्डिंग चालू आहे. हो